खरंच या पोरीचं काय करावं काही कळत नाही. दिवसभर नुसती आंघोळच करत बसते, स्वतःची किळस आल्यासारखी. त्या घंटानादाची भीती घेऊन बसली डोक्यात. तुला माहिती आहे ना गोवर्धन, पूर्वी हा घंटानाद ऐकण्यासाठी आरतीच्या वेळा लक्षात ठेवून खिडकीत बसून असायची. मी ठरवलं आता, मी पोलिसांना ही गोष्ट कळवणार. अरे काय वेडेपणा करतोय? काय वेडेपणा म्हणजे काय? त्या माणसाला सहजासहजी शांतपणे जगू देणारा मी, शिक्षा झालीच पाहिजे त्याला. अरे पण तुला काय वाटतं, त्यामुळे तुला बरं वाटेल? मला बरं वाटण्याचा प्रश्न येत नाहीये, त्याला शिक्षा होणे जास्त महत्वाचं आहे. पण आपल्याकडे पुरावा काय आहे गोवर्धन? आहे की आपल्याकडे बटन? गोवर्धन वेडेपणा नको करूस. हे बघ, तुझ्या इतका या सगळ्या गोष्टीचा त्रास मला सुद्धा होतोय. अरे पण आपल्याला न्याय हवाय, पण तो तिच्या जीवावर नकोय रे. तिने खूप सोसलंय, अजूनही सोसतेच आहे. शिक्षिका असून तू ही भूमिका घेतेस या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय मला. गोवर्धन, मी लोकांना विचार करताना खूप जवळून पाहिलंय. तुला माहितीये ना मेघना कशी बोलत होती? अरे अजून ही गोष्ट कुणालाच माहित नाही. जेव्हा सगळ्यांना ही गोष्ट कळेल तेव्हा तुला कल्पना नाही लोक तिला किती त्रास देतील ते. मी गप्प बसणार नाही, मी त्याला शिक्षा देणार. त्या नराधमाला शांतपणे जगू देणार नाही मी. गोवर्धन वेडेपणा नको करूस. मग मी काय करू? त्याला असाच जगू देऊ का? तुला काय वाटतं त्याच्यामुळे मुक्ता पूर्वीसारखी होईल? तिचं पावित्र्य पूर्वीसारखं राहील? माझी मुक्ता पवित्र आहे, ऐकलंस तू? माझी मुक्ता पवित्र आहे, पूर्वीसारखीच. अजूनही खूप रडते ती. मला वाटलं ती मला पाहिल्यावर व्हायलंट होईल, पण तसं काहीच झालं नाही. म्हणजे कदाचित तिने तुला ओळखलं नसेलही. नाही, ओळखलं नाहीच आहे. त्या दिवशी आम्ही वॉकला गेलो होतो, तेव्हाही ती भेटली होती. पण ती काहीच म्हणाली नाही. सॅड यार. मला असं वाटतंय विजय की मी एका नाजूक, आपल्याच विश्वात उडणाऱ्या फुलपाखराला अपंग करून टाकलंय. मी तिचं आयुष्य उद्ध्वस्त केलं यार. विजय, तुला खरंच कळणार नाही की मला किती वाटतंय की ती नॉर्मल व्हावी. ऑफकोर्स आय नो यार. ती माझ्याशी भांडली तरी चालेल, माझ्यावर वैतागली तरी चालेल, पण ती पहिल्यासारखी नॉर्मल झाली पाहिजे यार. मला खूप वेळा वाटतंय की तिच्या घरी जाऊन या सगळ्यातनं बाहेर पडायला तिची मदत करावी म्हणून. अरे मग जा ना, तू तर आरामात जाऊ शकतोस तिच्याकडे. नाही विजय, आम्हाला बघितलं ना की ती पळूनच जाते, किंवा आम्ही जावं म्हणून मोठमोठ्याने रडायला लागते. आम्हाला म्हणजे मी आणि राकेश. आणि मुक्ताच्या वागण्याबद्दल तो काय म्हणतो? तो बिचारा काय म्हणणार? त्याला तर हेच वाटतंय की तिचा ऍक्सिडेंट झालाय म्हणून. त्याला काय, सगळ्यांनाच हे वाटतंय. पण हे लोक पोलिसांकडे का जात नाहीयेत? नक्की जातील. गोवर्धन काका असे सोडणार नाही. अरे पण आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही. आपण कुठलाच क्लू सोडला नाही तिथे. नाही विजय,
एखादी छोटी गोष्टही गुन्हेगाराला पकडण्यासाठी पुरेशी ठरते. नको बोलू यार असं. तू का घाबरतोयस? तू काय केलंय? अरे पण मी इन्व्हॉल्ड होतो ना. मी इन्स्टिगेट केलं नसतं तू काहीच केलं नसतंस. माझी आई नेहमी सांगायची की तुझ्या रागामुळेच तू एक दिवस अडचणीत येणार म्हणून. आणि तसंच झालं. मी मोठा गेलो होतो तिला धडा शिकवायला. आणि मीच आयुष्याचा धडा शिकून बसलो. नाही विजय, मुक्ता पहिल्यासारखी नॉर्मल झालीच पाहिजे. सागर, तिला रडताना पाहिलं त्या दिवसापासून मी स्वतःला हेच विचारतोय की हे हवं होतं तुला. काय मिळालं तुला यातून? मी पण पहिल्यांदाच बघतोय यार. बदला घेणाऱ्याला तिच्या बरोबरीने त्रास होतोय. नाही विजय, काहीही झालं तरी ती पहिल्यासारखी झालीच पाहिजे. होईल, सगळं ठीक होईल बघ. चल थोड्या वेळ कॉलेजला जाऊन येऊया. थोडं फ्रेश वाटेल ना. चल. रागवलीस? नाही रागव, पण तुझ्या डोक्यात अशा कल्पना असतील असं वाटलं नव्हतं मला. हे वर्षानुवर्ष हेच चालत आलं ग. ज्या मुलीवर ज्या स्त्रीवर अत्याचार होतो तिला वाळीत टाकायचं, पवित्रतेच्या गप्पा मारून तिला बरोबर साईड ट्रॅक करायचं. आणि आय एम शुअर ही कुठल्या तरी पुरुषाच्या डोक्यातली कल्पना आहे. अगदी खरं आहे सगळं. तुला काय वाटतं माझा अशा कल्पनांवर विश्वास आहे? नाही. पण मी हे सगळं कधी बोलले? तू पोलिसांकडे जायचा हट्ट धरलास तेव्हा. हे बघ, तू मी नाही पण जग या गोष्टी मानतं. गेलो का मी पोलिसांकडे? ऐकलं ना तुझं मी बोलणं? पण किती ओरडलास माझ्यावर. ओरडला म्हणजे तू तसं बोललीस म्हणून ओरडलो. हे बघ, मी काही तिची दुश्मन नाहीये. तिला यापुढे आणखी त्रास होऊ नये म्हणून फक्त मी हे बोलत होते. आणि तू पोलिसांकडे गेलास की तिला त्रास हा होणारच. मग आपण दुसरं काय हात जोडून बसायचं, लंब्या चौड्या गप्पा मारायच्या, याव केलं पाहिजे तेव्हा केलं पाहिजे. म्हणजे स्वतःवर प्रसंग येतो तेव्हा घराची दारं बंद करून गप्पा बसायचं. हे बघ, तू उगीच चिडचिड करू नकोस गोवर्धन. तुला जायचं असेल ना पोलिसात तर खुशाल जा. मी यापुढे तुला काहीही बोलणार नाही. चष्मा आणलाय. थँक्यू. चहा. हां थँक्यू. कमाल आहे काय, पटापटा पार्ट्या बदलताय ना. काय ग, कसला विचार करते?
नाही, काल रात्रीपासून तू काहीच बोलत नाहीस म्हणून म्हटलं. बाबा मला सांगा, एका साध्या ॲक्सिडेंटमुळे कुणाला शॉक लागू शकतो का? म्हणजे काय? साधा ऍक्सिडेंट म्हणजे काय? म्हणजे त्या व्यक्तीला फारसं काही लागलेलं नाहीये, पण तरीही ती मानसिकदृष्ट्या डिस्टर्ब झाली. म्हणजे किती वाटलं तरी तो साधा ऍक्सिडेंट नसावा, म्हणजे नसेल. बरं, कोणाबद्दल बोलतेस तू? मुक्ताबद्दल. ती अजूनही त्या ट्रॉमामधनं बाहेर आली नाही म्हणे. मला तर हा साधा ऍक्सिडेंट वाटत नाहीये. नाही वाटत ना? मग शोधून काढ की. तुमची सगळ्यांची चांगली मैत्रीण आहे. बघ. मी सुद्धा तोच विचार करत होते. हाय बाबा. हाय. हाय. बरं चला, दोघांनी पटकन मला कॉंग्रॅच्युलेट करा. मला नोकरी मिळाली. काय? खरंच? आत्तापासून का? का म्हणजे असंच. माझा एक मित्र म्हणाला, चल येतोस का, पैसे चांगले मिळतील. म्हटलं चला बघूया. हो तर खरंच मिळाली. नाही आशिष, तू नोकरी करायची काही गरज नाही. आधी शिक्षण पूर्ण कर आणि मग नोकरी कर. तुझ्या शिक्षणाचा खर्च मी उचलू शकतो. बाबा तसं नाही हो बाबा, पण म्हटलं अपॉर्च्युनिटी तर करून बघूया ना. कुठे आहे नोकरी? कुठे? कॉल सेंटरमध्ये. दॅट इज हार्डली अन अपॉर्च्युनिटी. मला वाटतं आशिष तू थोडं थांबून बघ काय ते. का? दीदीला कसं तुम्ही अलाव केलं? अलाव केलं? अरे तिला प्रेसमधनं बोलवलं होतं. तिने एक छान लेख लिहिला, तो त्यांना आवडला म्हणून त्यांनी तिला बोलवलं. आणि प्रेसमधनं बोलवलं ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे. अहो पण इथे पैसे चांगले मिळत आहेत. ओ ओ ओ ओ ओ म्हणजे तू पैशासाठी नोकरी करतोस? किती किती हवेत पैसे? तसं नाही हो बाबा, पण मी माझ्या पायावर उभा राहू शकेन ना. हे तू शिक्षणानंतरही करू शकतोस. अरे कॉल सेंटर म्हणजे रात्रीचं काम. मग दिवसा कसं काय मॅनेज करणार तू कॉलेज आणि तुझे स्पोर्ट्स? आशिष, स्पोर्ट्स इज ऑलवेज बेटर. हे तुला कसं का सगळ्यांनी एनकरेज केलं? मला मात्र बाबा तू सगळे सतत डिस्करेज कर. आशिष, असं काही नाहीये. तू सगळ्यात लहान आहेस घरातला, म्हणून मला काळजी वाटते तुझी. प्लीज हा, मी आता काही लहान वगैरे राहिलेलं नाहीये आणि मला हा जॉब करायचा. ठीक आहे ठीक आहे, आम्ही तुला थांबवत नाही. तुला जे करायचं ते करून बघ तू, पण पैशाला प्रायोरिटी देऊ नकोस. आणि अभ्यासात हलगर्जीपणा केलेला मला आवडत नाही, तुला माहिती आहे. हो, ते मी मॅनेज करीन. मॅनेज करेन? साधे स्पोर्ट्स तुला मॅनेज नाही करता आले, ते रात्रीचं जागरण करून हे सगळं कसं काय मॅनेज करणारस तू? करीन. ठीक आहे, तुझी इच्छा. Oh, good morning, Dad. Good morning to you. डॅड, तुमचं काय ठरलं? म्हणजे मॉम कधी येणार आहे इकडे? अरे त्यात ठरवायचं काय? आपल्या छोट्या ताईचं लास्ट सेमिस्टर संपलं की दोघे जण येतीलच. हो, दॅट्स लेफ्ट. बरोबर. तू गेला होतास मुक्ताकडे? डॅड फारच विचित्र बघते होती आता. कैवल्या, अरे तू असं म्हणून कसं झालंय? या ट्रॉमातनं बाहेर पडण्याकरता तू तिला हेल्प करायला पाहिजेस. यू राईट डॅड, बट आय डोंट अंडरस्टँड. गोवर्धन अंकल पोलीस कंप्लेंट का नाही करत आहेत? तसंच काहीतरी कारण असणार, अदरवाईज तो गप्प बसला नसता.
हॅलो हा ताई मी बोलतो. गोवर्धन मुक्ता कशी आहे? बरी झोपली. काय खाल्लं का त्याने? खाल्लंय थोडस. तुला खरं सांगतो ताई, केवळ तू सांगितलंस म्हणून मी आज ऑफिसला आलो. इथं इथं माझं लक्ष लागत नाहीये. या मुक्ता गोवर्धन सांभाळ स्वतःला, शांत हो. सांभाळू म्हणजे काय करू? सतत तेच विचार डोक्यात येतात माझ्या. सतत त्या माणसाविषयी विचार येतो डोक्यात. गोवर्धन या गोष्टी फोनवर नाही बोलायची. तू खरी आहे, मग बोलू आपण शांतपणाने. पण तू आधी स्वतःला सांभाळ. शांत हो एकदम. ओके ठीक आहे, मी परत थोड्या वेळाने फोन करेन तुला. ओके, लक्ष द्यायच्याकडे. ओके. एक होती छोटीशी चिमणी. तिच्या नाकावर नेहमी राग बसलेलाच असायचा. इतकी चिडायची लहानपणी. आणि खूप चिडली ना की कट्टी घ्यायची आणि आपली बॅग भरायला लागायची. बॅगेत काय काय भरायची माहितीये? छोटे छोटेसे फ्रॉक, आपली नायटी, आपल्या छोट्या छोट्याशा चड्ड्या, सगळं घेऊन बोचकं घेऊन तयार निघाले शालिनी काकूकडे. तिची आई सुद्धा खूप खोडकर होती बरं का. या मुलीला सारखा राग यावा असंच ती वागायची. आणि ही मुलगी सुद्धा पुरीसारखी चिडायची. एक दिवस काय झालं, ही मुलगी खूप रडायला लागली. इतकी रडली, सारखा हट्ट काय तर मी विनीकडे राहायला जाते. शेवटी मासाहेब सुद्धा म्हणाले, इतकी रडते तर राहू देत ना एक दिवस, काय बिघडतंय. तरी तिची आई सांगत होती बरं का, हिला राहायला पाठवू नका, हिला आईशिवाय राहायची सवय नाहीये, आईचा पदर लागतो, तिला घेऊन या संध्याकाळी. मी म्हटलं जाऊ दे, राहते तर राहू दे एक दिवस. काय झाली गंमत, रात्रीचे 11:30 वाजले. अचानक बेल वाजली. दार उघडलं तर काय, ही चिमणी दारात उभी, पायघोळ नाईटी घातलेली, खाकेत आपलं कपड्याचं बोचकं, डोळे असे भरलेले की आत्ता रडते का मग रडते. बाहेर बिचारा काका उभा होता स्कूटर घेऊन तिला पोचवायला. हसली आमची चिमणी हसली.